आज प्रचाराचा शेवटचा दिवस होता. प्रत्यक्ष आपण आज काय केलं, काय मतदारांना आवाहन करणार आहे? मी लोकसभेचा उमेदवार आहे, जगन्नाथ खंडेराव जाधव, JK जाधव. माझी निशाणी रूम कूलर आहे. आज प्रचाराचा शेवटचा दिवस आहे आणि आज दुपारी 2 उमेदवारामध्ये क्रांती चौक या ठिकाणी काय मारामाऱ्या झाल्या हे सर्व जनतेने बघितलं. एक दारूवाला, एक पुडीवाला, कुद्रुक सेना आणि बुद्रुक सेना. बुद्रुक सेना आणि बुद्रुक सेना. तर असे उमेदवार तुमच्या समोर उभे आहेत. आज एका उमेदवाराने दारूच्या बाटल्या वाटल्या पिशव्या धरून, देशी दारू, काही इंग्लिश दारू जे असेल सगळे दारू. आणि दुसरे उमेदवार पुड्या बंधू उमेदवार. अरे जनतेमध्ये जे काही आपले मतदार आहेत त्या सर्वांना मी आवाहन करतो, विनंती करतो की आपण विचार करा. आपल्याला कुठलं शासन पाहिजे, कुठला खासदार, लोकसभा सदस्य आपल्याला पाहिजे, विचार करा. कुठे चाललो आपण? गेल्या 1 वर्षापासून आपण बघतोय की दररोज TVच्या वेगवेगळ्या चॅनलवर एकमेकावर आरोप करणारे उमेदवार, त्यांचे राजकीय पुढारी दिसतात. एकमेकावर आरोप करतात, वाटतेच ते घाणेरडे आरोप करतात. सत्य काय कोणाला माहीत नाही. इतक्या नीच पातळीवर महाराष्ट्र कधी गेला नाही. महाराष्ट्राची संस्कृती, उज्ज्वल परंपरा आहे आणि आता हे एकदम खालच्या नीच पातळीवर जातात आणि अशा प्रकारे त्यांना हे राज्य केंद्र सरकार चालवायचं आहे. तर हे अशोभनीय आहे. मी अशा कुणाशी वाद घालू शकत नाही, कारण वाद घालणं हा गरीब म्हणजे एकदम कुत्र्यांचा व्यवसाय असतो, कुत्र्यांचा छंद असतो. समजा दारू पिऊन एकमेकांशी वाद घालायचा, एकमेकांना भोंकायचं. समाजाला व्यसनाधीन करणारे उमेदवार उभे आहेत, तर याबाबत समाजाची आपल्याला दोन आपल्याला मुद्दे महत्त्वाचे आहेत घ्यायचे आहे. गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार. सर्व ठिकाणी जिथे लहान तलाव आहेत, धरणं आहेत, तिथला गाळ काढायचा आणि गाळयुक्त शिवार करायचं. आणि दुसरा मुद्दा आहे की व्यसनमुक्त युवक करायचं. अरे आता आपण उभं राहिलो निवडणुकीला, लोक येतात, साहेब आम्हाला हे 25 लोक माझ्याबरोबर आहे, त्यांची काय ते सोय करा. त्यांची काय सोय करायची? तर रात्री दारू द्यायला पाहिजे, मटण द्या, चिकन द्या. अरे ही संस्कृती काय आपली? म्हणजे लोकांना आता लाजही वाटत नाही. मी तरुणांना आव्हान करतो, अरे अनेक तरुणांचा संसार उद्ध्वस्त झालेला आहे दारूमुळे. अनेक ॲक्सिडेंट झाले मोटरसायकलमुळे किंवा दारू पिल्यामुळे, कार चालवण्यामुळे. आणि शेवटी त्याला जबाबदार करून दारू. आणि आपल्याला देवाने एवढं सोन्यासारखं शरीर दिलं आहे, देवाने आपल्याला एवढं शरीर दिलं, मेंदू दिला, अवयव दिले. या सर्व मेंदूचा, अवयवाचा, शरीराचा, ज्ञानाचा उपयोग आपल्या स्वतःच्या विकासासाठी केला पाहिजे, आपल्या कुटुंबाच्या विकासासाठी केला पाहिजे, आपल्या समाजाच्या विकासासाठी केला पाहिजे, आपल्या देशाचा विकास केला पाहिजे. आपल्या देशामध्ये 18 वर्ष ते 35 वर्ष या वयोगटातील जे तरुण आहेत त्यांची लोकसंख्या 65%. 18 वय ते 35 वय या वयाचे जे तरुण आहेत, अशा तरुणांची लोकसंख्या आपल्या देशामध्ये 65% आहे. म्हणजे जवळजवळ 80 कोटी रुपये आहे. 80 कोटी जनता आहे, तरुण आहेत. यांच्यापैकी 1/4 लोक बेरोजगारीमध्ये आहे. 1/4 लोक पार्ट टाईम काम करतात. इतकी शक्ती आपल्याकडे आहे की ही सर्व शक्ती आपल्याला जागृत करायची आहे, युवकांना मार्गदर्शन करायचं आहे. याच्यासाठी असे उमेदवार पाहिजे, JK जाधवसारखे. दारू पिणारे, पुड्या विकणारे, गोंधू असे उमेदवार काही कामाचे नाही आहेत. जनतेने किती विद्यार्थ्यांना आपण डेव्हलप केलेलं आहे आतापर्यंत? हे बघा, आमचे 28 कॉलेजेस आहेत मुंबई शहरामध्ये आणि औरंगाबाद जिल्ह्यामध्ये. त्याच्यामध्ये MBA कोर्स आहे, MC आहे, फार्मसी आहे, इंजिनिअरिंग आहे, पॉलिटेक्निक आहे, आर्ट्स, कॉमर्स, सायन्स आहे. हे सर्व अभ्यासक्रम आम्ही चालवतो आणि प्रत्येक वर्षी 20 ते 25 हजार विद्यार्थी शिक्षण घेऊन बाहेर पडतात आणि या शिक्षणामुळे त्यांचं जीवन सुधारतं.
मतदारांनी मला मत दिलं, बरोबर एक असेल त्यांना विचारेल हो, बरोबर. मला काय अधिकार आहे. तुमचा जनतेच्या निर्णयानुसार निर्णय सर्व घ्या. अधिकार तुमचा आहे. आणि मोदी सरकारचे 10 वर्षाचा कार्यकाळ आपल्याला कसा वाटतो? हे बघा, याच्यात 2 मुद्दे आहेत. मोदी पंतप्रधान म्हणून, व्यक्ती म्हणून एक आदर्श व्यक्ती आहे. परंतु भाजप सरकारने त्याच्यात कोण असेल ते, आता मोदी आहे की अमित शहा सांगू शकत नाही, नेत्यांच्या घरावर धाडी टाकल्या, ईडी टाकली, इन्कम टॅक्स टाकला, कारखाने बंद केले, कन्नडचा कारखाना ईडी, तिकडे साताऱ्यामध्ये, आणि तुमच्या पक्षात आला तुम्ही सिद्ध होऊन जात. हे न पटणार आहे. प्रत्येक राजकीय पक्ष हा भ्रष्टाचारीच आहे. भ्रष्टाचाराशिवाय कुणीही राजकारण करू शकत नाही. आता इतके पैसे वाटतात, दारू वाटतात, मोठमोठे बॅनर लावतात, अरे पैसे येतात कुठून? प्रत्येक पक्ष हा भ्रष्टाचारीच आहे. परंतु माझ्या पक्षात या आणि तुम्ही शुद्ध व्हा, ही भूमिका एकदम मला मान्य नाही. राहुल गांधीचं व्यक्तिमत्व कसं वाटतं आपल्याला? व्यक्तिमत्व राहुल गांधीचं. ही हॅज ए ब्राईट फ्युचर. म्हणजे मी काँग्रेसमध्ये नाही किंवा भाजपमध्ये पण नाही, अकॉर्डिंग टू पर्सनॅलिटी. पण मला जे दिसतं ना ते इज अ गुड लीडर. पण त्यांच्यापेक्षा, राहुलपेक्षा प्रियांका गांधीला त्यांनी फोरफ्रंटवर आणलं. प्रियांका गांधी, तर तिला जास्त लोकांनी पसंत दिली असते, कारण तिचा चेहरा, तिचं बोलणं हे सगळं इंदिरा गांधीसारखं आहे. सर तुमची